QR कोडचा वापर करून एखाद्याला पेमेंट कसा करायचा, तर ते आज आपण इथे शिकणार आहोत. चला तर इथे आपण सुरुवात करून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर मी आपला व्हॉट्सअप ओपन करून घेतलेला आहे, कारण की मला QR हा व्हॉट्सअपवर रिसीव झालेला आहे. तर मी ती चॅट ओपन करील जिथे मला हा QR रिसीव झालेला आहे. तर या QR वर मी एकदा क्लिक करेल तर तुम्हाला हे ऑप्शन दिसणारच आहे, कारण की तुम्ही व्हॉट्सअपवरून पेमेंट सुद्धा करू शकता. पण इथे सध्या आपण व्हॉट्सअपवरून पेमेंट कसा करायचा ते नाही बघणार आहोत. म्हणून इथे बॅक जायचं आहे. इथे तुम्हाला वर एक डाउनलोडचं सिम्बॉल दिसत असेल. त्या डाउनलोडच्या सिम्बॉलवर तुम्हाला टॅप करून घेतलं की इथे सेव्ड सक्सेसफुली असं ऑप्शन आलेलं आहे, म्हणजे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे. आता आपण बॅक जाणार आहोत. तर आता माझ्याकडे इथे गुगल पे आहे. तुम्ही फोन पेचा सुद्धा वापर करू शकता किंवा गुगल पेचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी गुगल पेवर टॅप केले. गुगल पे ओपन झालेला आहे. त्यावर तुम्हाला पहिल्या नंबरवर दिसणार आहे स्कॅन एनी QR कोड. तर इथे तुम्हाला टॅप करून घ्यायचे आहे. टॅप करून झाल्यावर इथे तुमचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा याच्यासाठी ओपन होतो की समोर जर तुमच्या QR असेल तर त्याने तुम्ही इथून स्कॅन करून घेऊ शकता. तर आपल्याला इथे व्हॉट्सअपवरून रिसीव झाला असल्यामुळे इथे बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल अपलोड फ्रॉम गॅलरी. यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. जिथे तुमच्या गॅलरीमध्ये हा बघा इथे स्कॅनर डाउनलोड झालेला आहे, त्याच्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर इथे त्या व्यक्तीची पूर्ण इन्फॉर्मेशन येईल. तर इथे या नंबरचा वापर करून तुम्हाला त्याला किती पैसे पाठवायचे आहे ते तुम्ही इथे टाईप करून घ्यावे. मला 100 रुपये पाठवायचे होते म्हणून मी 100 रुपये लिहिले. त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि इथे पे म्हणून ऑप्शन दिसत आहे त्यावर टॅप करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला तुमचा पिन टाकून घ्यायचा आहे. पिन टाकून घेतल्यानंतर इथे पेवर टॅप करून घ्यायचे आहे. पेवर जसे तुम्ही टॅप करून घ्याल तर त्या व्यक्तीला पेमेंट चालला जाणार आहे. तर अशा प्रकारे QRचा वापर करून तुम्ही एखाद्याला पेमेंट करू शकता. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या सोबत. धन्यवाद.